प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये या सकाळी पुन्हा एकदा आपणा सर्वांना सलाम. प्रियजनांनो, नॉर्थ महाराष्ट्र सेक्शन या विभागाच्या मॉर्निंग डिवोशन मध्ये पुन्हा एक वार आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या आज आपण देवाच्या वचनातून काही गोष्टी पाहू आणि आजच्या दिवसाला आपण देवाच्या वचनानं सुरुवात करूया. प्रियजनांनो, नीतिसूत्रे याचा 23वा अध्याय आणि 24वा वचन असं म्हणतं, धार्मिकांचा बाप उल्हासतो, सुज्ञ मुलास जन्म देतो तो त्याच विषयी आनंद पावतो. नीतिसूत्रे 23 अध्याय 24वा वचन. प्रियजनांनो, आजच्या या वचनावरती जर विचार करायचा असेल तर आपण गांभीर्यानं या वचनावरती आज आपण विचार करूया. प्रियजनांनो, मुलगा किंवा मुलगी म्हणून मी माझ्या वडिलांना देऊ शकणारी सर्वात मोठी जी भेट आहे ती म्हणजे स्वर्गातील माझ्या पित्यासारखे मी माझं शील बनवणं. आज जगामध्ये अनेक मुलं आई वडिलांना त्रस्त करत आहेत. आई वडील मुलांच्या मुळे त्रस्त आहेत. त्यांना मुलांच्या मुळे कधी कधी खाली पाहावं लागत आहे. मुलांच्या मुळे कधी कधी त्यांना त्रास होत आहे. परंतु प्रियजनांनो, विशेषतः ऍडव्हेंटिस्ट मुला मुलींनी किंवा ख्रिस्ती मुला मुलींनी हा विचार केला पाहिजे की मी माझ्या जीवनाद्वारे माझ्या आई वडिलाला, माझ्या पॅरेंटला, माझ्या वडिलाला कोणत्या प्रकारची एक सर्वात चांगली भेट देऊ शकतो. आणि ती सर्वात चांगली भेट म्हणजे मी माझं शील स्वर्गातील माझ्या पित्यासारखं बनवणं. स्वर्गातला पिता कसा आहे? तो नीतिमान आहे, चारित्र्यवान आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे, विश्वासू आहे, प्रेमळ आहे, दयाळूपणाने परिपूर्ण असा तो आहे. हे शील आम्ही अवगत करणं आणि मिळवणं आमच्या जीवनामध्ये खूप गरजेचं आहे. कारण आम्ही याद्वारे सुज्ञ होतो आणि आम्ही जेव्हा सुज्ञ होतो त्यावेळेस माझे वडील, माझे पिताजी, जे माझे वडील आहेत ते आनंदी होतात किंवा माझे पॅरेंट्स आनंदी होतात. प्रियजनांनो, या सर्व गोष्टी ज्या देवाच्या गुणाच्या आहेत त्या आम्ही आमच्या संगती कशा करू शकतो किंवा आम्ही त्या कशा मिळवू शकतो, त्याला एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याच्या मदतीने आपण अशी शीलवान माणसे बनू शकतो ज्याच्यामध्ये प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि संयम असेल. प्रियजनांनो, हे गुण आमच्यामध्ये तेव्हाच दिसून येतील ज्यावेळेस आम्ही या गुणांच्या साठी प्रभू परमेश्वराजवळ पवित्र आत्म्याची आम्ही मागणी करू. अशा प्रकारचे चारित्र्य गुण आपल्या स्वर्गातील पित्याचा आणि आपल्या ऐहिक म्हणजे जगिक वडिलांचा किंवा माता पितांचा सन्मान करतात. देवाची मुलं किंवा देवासारखी मुलं बनण्यासाठी आम्ही पवित्र आत्म्याच्या मदतीची आम्हाला पवित्र आत्म्याच्या मदतीची गरज आहे. आणि म्हणून हे सर्व दैवी गुण अंगीकारून घेण्यासाठी तसेच या गुणांचा आणि आपल्या जीवनातील चारित्र्याचा वापर करून आपल्या जगिक वडिलांना आम्ही आनंद देऊ शकतो. एवढंच केवळ नाही तर या चारित्र्याद्वारे आम्ही आमच्या जगिक वडिलांना सुद्धा आणि आमच्या स्वर्गीय पित्याला सुद्धा आम्ही संतोष देणार आहोत. म्हणून प्रिय तरुण तरुणीनो, मी तुम्हाला पाचारण करतो आज या व्हिडिओद्वारे की आम्ही आमचं चरित्र परमेश्वरासारखं बनवण्यासाठी आपण पवित्र आत्म्याची देवाजवळ मागणी करूया. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव. या आपण प्रार्थना करूया. पवित्र आणि नीतिमान पित्या, माझे जीवन तुला प्रसन्न करो आणि माझ्या वडिलांचा व त्यांच्या नावाचा सन्मान वाढवो. हे स्वर्गातील प्रिय पित्या, मला माहित आहे की जर मी तुला प्रसन्न केले तर त्यामुळे माझ्या जगिक वडिलांचे हृदय आनंदी होईल, कारण मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागणार आहे. तुला जाणून घेण्याचा आणि तुझी सेवा करण्याचा मी प्रयत्न करत असताना परमेश्वर बापा, आज मला तू मदत कर जेणेकरून माझ्या जीवनात तुझे चारित्र्य अधिक चांगल्या प्रकारे दिसून येईल. यामुळे माझ्या ऐहिक किंवा जगिक वडिलांचा आणि त्यांच्या प्रतिष्ठेचा सन्मान होत राहील. परमेश्वर बापा, याद्वारे केवळ त्यांचाच नाही तर तुला सुद्धा मी आनंद देऊ शकणार आहे. येशूच्या नावाने हे चरित्र तू मला दे. पवित्र आत्म्याच्या मदतीनं हे चरित्र मला तू दे. येशूच्या द्वारे मागतो म्हणून ऐक बापा. आमेन. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.